नमस्कार. श्रद्धांजली कीर्तन समिती आयोजित श्रद्धांजली कीर्तन महोत्सव या महोत्सवातील आजचं हे 6वं पुष्प सादर करण्यासाठी आज या ठिकाणी हरिभक्तीपरायण युगंधराताई विरकर उपस्थित आहेत. समितीतर्फे मी त्यांचं स्वागत करतो. युगंधराताई ह्या मूळच्या मुंबईच्या अखिल भारतीय कीर्तन संस्था मुंबई येथून 2001 मध्ये कीर्तनालंकार पदविका विशेष श्रेणीत त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत. आजपर्यंत जवळजवळ 2000 कीर्तनं त्यांच्याकडनं सादर झालेली आहेत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचा प्रदेश, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, गोवा असेल, अशा अनेक ठिकाणी त्यांनी अनेक वर्ष कीर्तनं केली आहेत. गेली 13 वर्ष त्या गोव्यामध्ये सतत कीर्तनासाठी येत आहेत. विरार येथे जवळजवळ 12 वर्ष कीर्तनाचे महोत्सव त्या आयोजित करतात आणि अनेक कीर्तनकारांना तिथं कीर्तनाची संधी उपलब्ध करून देतात. त्यांना करवीरच्या शंकराचार्य पीठाकडनं उत्कृष्ट महिला कीर्तनकार म्हणून पुरस्कार प्रदान झालेला आहे. फडके गणपती मुंबई येथून उत्कृष्ट प्रथितयश स्त्री कीर्तनकार म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. अशा अत्यंत नामवंत कीर्तनकार आज त्यांचा श्रवणाचा लाभ आपल्याला मिळणार आहे. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी कीर्तनाला सुरुवात करावी. आज त्यांच्या साथीला, तबल्याच्या साथीला श्री ॲडव्होकेट योगेश देशपांडे हे उपस्थित आहेत आणि हार्मोनियमच्या साथीला सौभाग्यवती रेशीम खेडकर या उपस्थित आहेत. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी कीर्तनाला सुरुवात करावी. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. श्री गुरुभ्यो नमः. वेदाय नमः. वेदपुरुषाय नमः. सची पुरंदराभ्यां नमः. मातापितृभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरार, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर् देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. विभो भक्तीने मोक्ष ही तुच्छ केला, गुणा गावया वेद तोही भुकेला. धरी पाऊले स्वर्णदी चंद्रभागा, नमस्कार माझा तुला पांडुरंगा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तत्रैव
यमुना च वेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राचतोद्धार कथा प्रसंगा जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया हरी जय जय राम राम कृष्ण हरे हरी जय जय राम राम कृष्ण हरे हरी जय जय राम गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट
सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार बापा रखुमा देवी वर बापा रखुमा देवी वर तोहा विठ्ठल वरवा तोहा विठ्ठल वरवा वरवा तोहा विठ्ठल वरवा विठ्ठल वरवा विठ्ठल वरवा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. पार्वती पते हर हर महादेव गोपाळ कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ अगा लक्ष्मी वल्लभा अगा लक्ष्मी वल्लभा अगा लक्ष्मी वल्लभा अगा लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा दीननाथा पद्मनाभा गा लक्ष्मी वल्लभा गा लक्ष्मी वल्लभा सुख वसे तुझे पाये सुख वसे तुझे पाये मज ठेवी तेची ठाई मज ठेवी तेची ठाई अगा लक्ष्मी वल्लभा अगा लक्ष्मी वल्लभा माझी अल्प ही वासना माझी अल्प ही वासना माझी अल्प ही वासना तू तो उदारांचा राणा तू तो उदारांचा राणा गा लक्ष्मी वल्लभा
लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा पंढरीनाथ भगवान की पंढरीनाथ भगवान की शाबास. गर्दी कमी असली तरी हरकत नाही, पण दर्दी असणं फार गरजेचं. आणि इथे तर सगळे कीर्तनकार आहेत, त्यामुळे एक कीर्तनकार म्हणजे 100 श्रोते. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग निरूपणासाठी घेतलाय. अगा लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा. प्रत्येक अभंगामध्ये महाराजांनी भगवंतांचं गुणवर्णन केलंय, पण हा एकच अभंग असा आहे की या अभंगामध्ये महाराजांनी भगवंतांची स्तुती केली आहे. पण साधारणपणे व्यवहारामध्ये कसं असतं की आपण एखाद्याची ज्या वेळेला स्तुती करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी स्वार्थ असतो, त्या व्यक्तीकडनं काहीतरी हवं असतं आणि म्हणून आपण त्याची स्तुती करतो, म्हणजे खोटी स्तुती करतो. पण महाराजांनी भगवंतांची स्तुती करायला सुरुवात केली आणि स्तुतीला योग्य असा एकच भगवान वैकुंठ नायक नारायण. अगा लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मीचा पती असणारा, ज्याच्या चरणकमलांजवळ लक्ष्मीचा वास आहे किंवा लक्ष्मी बसलेली आहे, असा लक्ष्मीपती वैकुंठ नायक नारायण. लक्ष्मीपती एकच. आम्ही सगळे लक्ष्मीपुत्र. आम्ही कितीही धन साठवलं, कितीही पैसा कमवला तरी देखील आम्हाला कोणी लक्ष्मीपती म्हणणार नाही. लक्ष्मीपुत्र फार फार तर लक्ष्मीपती एकच. अगा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. दीनांचा सोयरा असणारा असा तो वैकुंठ नायक नारायण किंवा भगवान. तसे दीन झालेले दीन पुष्कळ आहेत प्रपंचामध्ये. दीन झालेले दीन पुष्कळ आहेत, पण भगवंतांसाठी जो दीन झालेला आहे अशा दीनांचा सोयरा असणारा एकच. आणि म्हणून दीनानाथा पद्मनाभा. नाभीतून कमळाची उत्पत्ती आणि त्या कमळापासून भगवंतांची उत्पत्ती असा तो भगवान ब्रह्मदेव भगवंतांची स्तुती करायला सुरुवात केलेली आहे. आणि स्तुती करायला सुरुवात केल्यानंतर भगवान लगेच प्रसन्न झाले आणि भगवंतांनी महाराजांना सांगितलं काय हवं असेल ते मागा. आम्हाला भगवंत असे कधीही प्रसन्न होत नाहीत आणि मागा असं सांगत नाहीत, कारण भगवंतांना माहिती आहे की विरकरबाईंना समजा आपण प्रसन्न झालो आणि मागा असं सांगितलं तर विरकरबाईंची यादी अगोदरच तयार आहे. रूपं देही जयं देही यशो देही द्विषोजही पुत्रान् देही धनं देही सर्वान् कामांश देही मे पंढरीनाथ भगवान की. रूपं देही जयं देही यशो देही. काय माहिती आहे का की बाकीचं सगळं ठीक आहे, पण पुत्रान् देही वयाच्या 70व्या वर्षी समजा मागितलं तर भगवंत देतील. पंढरीनाथ भगवान. भगवंतांजवळ केव्हा कुठे कसं काय मागायचं, नेमकं काय मागायचं याचं तारतम्य आम्हाला हवं. समर्थापुढे काय मागो कळेना आणि दुराशा मनी बैसली ती ढळेना अशी आमची अवस्था होते. एखादी समर्थ व्यक्ती समोर उभी आहे आणि आम्हाला द्यायला बसली आहे, पण नेमकं त्यांच्याकडनं काय मागून घ्यावं याचं तारतम्य हवं. महाराजांना भगवंत प्रसन्न झाले, काही मागा असं सांगितलं. महाराज म्हणाले की भगवंता काही मागण्यासाठी मुळात आधी तुमची स्तुती केलेलीच नाही, पण समजा काही द्यायचंच असेल तर एकच द्या. सुख वसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई. भगवंता तुमच्या चरणकमलांचं सौख्य मला हवं आहे आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत राहावं अशी माझी इच्छा आहे. कारण प्रतिश्वासम स विश्वासम रामम वद दिने दिने को विश्वास पुनश्वास आगमिष्यति वानवा. पुढचा श्वास मिळेल की नाही कदाचित त्याची वानवा असेल, आणि म्हणून प्रत्येक श्वासागणिक भगवंतांचं नामस्मरण आणि तुझ्या चरणकमलांचा सहवास. भगवंत मनामध्ये म्हणतात एवढा मी त्याला प्रसन्न झालो आणि हा मागतोय काय, सुख वसे तुझे पायी. महाराज म्हणतात की भगवंता मी जे मागेन तेच तुम्ही मला द्या. तुम्हाला जे द्यायचंय ते तुम्ही मला देऊ नका. मला जे मागणं हवंय ते तुम्ही मला द्या. कारण काय माहिती आहे, तुमच्या चरणकमलांच्या सेवेमध्ये जे सौख्य आहे ते अन्य कशामध्येही नाही. भगवंतांनी शरीर रचनाच म्हणे मानवाची अशी करून ठेवलेली आहे की प्रत्येक इंद्रिय भगवंताने आम्हाला दिलेली आहे, पण ती इंद्रिय कार्यक्षम जी आहे ती आपापल्या क्षमतेनुसार, प्रत्येक इंद्रियांना आपापल्या क्षमतेनुसार कार्य ठरवून दिलेलं आहे.
डोळ्यांनी बघायचं आहे, कानांनी ऐकायचं आहे, जिभेने रस घ्यायचा आहे, त्वचेचा स्पर्श आहे. पण काय आहे माहिती आहे का, की प्रत्येक इंद्रिय जरी आम्हाला ठरवून दिलेली असली, भगवंतांनी कार्यरचना केलेली असली, शरीराची रचना केलेली असली, तरी त्या इंद्रियाने त्या विषयांचा भोग घेतल्यानंतर मिळणारं सौख्य हे मर्यादित आहे. आम्हाला असं वाटतं की जगतामध्ये जे 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 दिसतं आहे त्याच्यामध्ये सगळं सुख आहे, परंतु तो सुखाचा आभास आहे. पण खरं सौख्य कशामध्ये आहे? शेवटपर्यंत टिकणारं आणि जन्मोजन्मी टिकणारं भगवंतांच्या चरणकमलांचं सौख्य, त्याची चरणपूजा. कारण संतांना माहिती आहे की आम्ही नको ते भगवंतांकडे मागितलं की आमची किंमत शून्य. भगवंतांकडे काय मागायचं याचं तारतम्य संतांकडे आहे. संतांकडे भगवंतांकडे काय मागायचं याचं तारतम्य आहे. तुकाराम महाराज म्हणतायत की भगवंता सुख वसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई. याचकाला सुभाषितकारांनी किती खालच्या पातळीवर नेऊन ठेवलंय बघा. एक श्लोक आहे, तृणादपि लघुस्थूलः तूलादपि च याचकः वायुना किन्ननीतौसौ मामयन् प्रार्थयेदिति. वाऱ्याची झुळूक आली. तृण म्हणजे गवत, किती हलकं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. छोटीशी जरी झुळूक आली तरी ते वाऱ्याबरोबर गवत असं हलायला लागतं. गवत अतिशय हलकं. पण गवतापेक्षा सुद्धा कापूस अतिशय हलका. कापूस जर का समजा आपल्या हातामध्ये असेल आणि चुकून माकून आपल्या हातातनं पडला तर तो लगेच खाली जात नाही, हळूहळू हळूहळू खाली जातो. कापूस अतिशय हलका. पण कापसापेक्षा सुद्धा याचक अतिशय हलका आहे. मग काही ना असा प्रश्न पडेल की याचक जर का एवढा हलका आहे तर मग त्याला ते वारा आपल्याबरोबर उडवून का नेत नाही? तर सुभाषितकारांनी त्याचं उत्तर असं दिलेलं आहे की वाऱ्याला अशी भीती वाटते की आपल्याबरोबर जर का आपण त्या याचकाला उडवून घ्यायला लागलो किंवा न्यायला लागलो तर तो याचक आपल्याकडेच काही मागेल की काय. वायुना किन्न नीतौसौ मामयन प्रार्थयेदिति. पंढरीनाथ भगवान की. आणि हे संतांना माहिती म्हणून संत भगवंतांकडे मागणं मागतात. पण ते सुद्धा काय, याविषयीचा जसा हा अभंग. महाराजांनी अभंगामध्ये भगवंतांची स्तुती केली. भगवंत महाराजांना प्रसन्न झाले. मागा असं सांगितलं आणि महाराजांनी मागायला सुरुवात केली. माझी अल्पही वासना तू तो उदारांचा राणा. भगवंता माझी वासना तू तो उदारांचा राणा. माझी काही फार मोठी अपेक्षा नाही आहे तुझ्याकडनं, काही अपेक्षा नाही आहे. कारण तू किती उदारांचा मोठा राणा आहेस आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भक्त जे तुझ्याकडे मागतात त्या मागण्याच्या पलीकडील भगवंत तू तुला त्यांना देतोस. उदारांचा राणा आहेस तू, मर्यादे पलीकडील देतोस. त्या ध्रुव बाळांनी म्हणे कोणीही ऊठ म्हणणार नाही अशी जागा तुझ्याकडे मागितली आणि तू काय दिलंस? आढळपदच देऊन टाकलंस. आढळपदी अंबरात आढळपदी अंबरात बसविले ध्रुवाला. संकटात पीतांबर दिला द्रौपदीला. ऐसा दाता थोर धीर धरी धीर धरी धीर धरी धीर धरी. धीर धरी धीर धरी जागृत गिरिधारी. धीर धरी धीर धरी धीर धरी धीर धरी धीर धरी धीर धरी. त्या ध्रुवबाणाने कोणीही उठ म्हणणार नाही अशी जागा मागितली पण तू त्याला आढळपदच देऊन टाकलंस. त्या उपमन्यूने म्हणे तुझ्याकडे दूध मागितलं. दूध काय मागितलं? दूध. पण तू त्याला क्षीरसागरच देऊन टाकलंस, दुधाचा समुद्र. ऐसा दाता थोर पण माझी अल्पही वासना तू तो उदारांचा राणा. जगतामध्ये ज्या ज्या गोष्टी दिसत आहेत त्या सगळ्या सुखांचा आभास आहे. त्या खरं सुख आहे का त्याच्यामध्ये? नाही, सुखांचा आभास आहे. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की भगवंतांनी शरीराची रचनाच म्हणे आमची अशी केलेली आहे की प्रत्येक इंद्रियाने त्या त्या विषयांचा भोग घेतल्यानंतर त्याच्यापासून मिळणारं सौख्य. पण कालांतराने हळूहळू वय वाढत जातं, इंद्रियांची कार्यक्षमता कमी होते, डोळ्यांनी दिसेनासं होतं, कानाने ऐकू येईनासं होतं, हातांनी काम होत नाही, कमरेमध्ये मनुष्य वागतो.
अंगम गलितं पलितं मुंडम, अंगम गलितं पलितं मुंडम दशन विहीनं जातं तुंडम, अंगम गलितं पलितं मुंडम दशन विहीनं जातं तुंडम, वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुञ्जति आशापिंडम. वा. अंगम गलितं पलितं मुंडम दशन विहीनं जातं तुंडम, वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुञ्जति आशापिंड, वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुञ्जति आशापिंडम. शरीर गलित गात्र झाल्यानंतर हळूहळू त्या इंद्रियांची कार्यक्षमता कमी होते. काही वेळेला अजिबात काही लोकांना दिसत नाही, पण त्या इंद्रियाने त्या विषयांचा भोग घेतल्यानंतर मिळणारं सौख्य, पण ह्याला देखील काही मर्यादा आहेत. पण भगवंता तुझ्या चरणकमलांच्या सेवेमध्ये जे सौख्य आहे ते अमर्याद आहे आणि दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आम्ही नेहमी कीर्तनकार आमच्या कीर्तनामध्ये सांगतो की प्रपंचामध्ये तुम्ही जितके जुने तेवढी तुमची किंमत शून्य. आई वडील वयोवृद्ध झाल्यानंतर मुलांना देखील आई वडिलांची अडचण होते आणि वृद्धाश्रमाची वाट बघावी लागते किंवा वृद्धाश्रमाची वाटचाल करावी लागते. पण परमार्थामध्ये तुम्ही जेवढे जुने तेवढी तुमची मूल्य, तुमचं किंमत अधिक. लोक महाराज म्हणायला लागतात, पंढरीनाथ भगवान की. भगवंता तुमच्या चरणकमलांचं सौख्य मला हवं आहे, बाकी मला काही नको, कारण तेच शाश्वत आहे, बाकी सगळं अशाश्वत आहे. भगवद्गीतेतला एक श्लोक आहे, ये हि संस्पर्शजा भोगा दुःख यो नव एव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधाः. येही संस्पर्शजा भोगा दुःख यो नव एव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. बुधा म्हणजे पंडित. स्पर्श आणि संस्पर्श याच्यातला फरक, आधीही नाही अंतीही नाही, मध्ये आहे असं वाटलं तरी तो आभास आहे असं समजायचं. ज्या वेळेला सुग्रीवाला साथ देऊन भगवान प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला का, तर सुग्रीवाच्या बायकोवर वाईट नजर ठेवणारा वाली सुग्रीवाचा भाऊ, आणि म्हणून आपल्या मित्राला साथ दिली, वालीचा वध केला. वास्तविक वालीच आणि प्रभू रामचंद्रांचं काहीच वैर नव्हतं, काहीच शत्रुत्व नव्हतं, पण मित्राला साथ देऊन वालीचा वध केला. पण वालीची जी पत्नी होती तारा, ती पतिव्रता होती. आपला नवरा मेलाय बघितल्यानंतर त्या नवऱ्याच्या प्रेताजवळ बसून ती रडतीये तारा. प्रभू रामचंद्र आले आणि तारेला विचारलं, का गं बाई रडतेस? मान वर केली आणि बघितलं कोण विचारतंय. ज्यांनी माझ्या पतिराजांचा वध केला, ज्यांनी माझ्या पतीला मारलं, तोच मला विचारतोय की का रडतीयस. एवढ्या दुःखामध्ये सुद्धा तारेला थोडंसं हसायला आलं, छदमी हसली आणि प्रभू रामचंद्रांना म्हणाले की माझा नवरा गेलाय म्हणून मी रडते. कुठे गेला आहे की इथे आहे, पण तो अचेतन देह आहे. त्या देहामध्ये जे चैतन्य होतं ते सगळं निघून गेलेलं आहे. हा देह अचेतन आहे. ज्या देहाबरोबर त्या चैतन्याबरोबर सुख दुःख उपभोगली ते चैतन्य निघून गेलेलं आहे. तो देह आता नश्वर झालेला आहे आणि म्हणून मी रडतीये. प्रभू रामचंद्र म्हणाले की या देहामध्ये ते चैतन्य जेव्हा आलं तेव्हा ते यायच्या अगोदर कुठे होतं माहीत नाही. आता या देहातून ते चैतन्य निघून गेलंय, कुठे गेलंय माहीत नाही. अगोदर कुठे होतं माहिती नाही, आता कुठे निघून गेलंय माहिती नाही. मग मध्ये आहे असं भासलं तरी देखील तो आभास आहे असं समजायचं. पंढरीनाथ भगवान. आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. हे संतांना वेळीच समजलं आणि म्हणून संत त्याच्यामध्ये रममाण झाले नाही, आम्ही रममाण होतो. संत आणि सर्वसामान्य माणसं यांच्यामधला फरक कधीही चुकत नाही, चुकून सुद्धा चुकत नाहीत ते म्हणजे संत, आणि चुकूनही जे बरोबर असतात ते म्हणजे सर्वसामान्य भक्त. पंढरीनाथ भगवान की. तारेला वाईट वाटलं होतं, पण प्रभू रामचंद्राने तिची समजूत काढली
की ज्या चैतन्याबरोबर तू सुख उपभोगलीस ते आभास आहे असं समजायचं, म्हणजे दुःख पदरी पडण्याचा प्रश्नच नाही. आधीही नाही, अंतीही नाही, आणि मध्ये आहे असं भासलं तरी तो आभास आहे. पण खरं सौख्य कशा आहे? भगवंतांच्या चरणकमलांच्या चरणकमलांच्या सेवेमध्ये सौख्य आहे, आणि तेच खरं सुख आहे, शाश्वत सुख. भगवंत मनामध्ये म्हणतायत की हा भक्त भरपूर तयारीचा आहे, हा कोणी सर्वसामान्य भक्त नाही आहे, हा विरारवरून आलेला कोणीतरी भामटे आहे, याला मी माग असं सांगतो. आणि काय म्हणतोय की सुख वसे तुझे पायी. भगवंत म्हणाले माझे इतके सुंदर सुंदर अवयव आहेत, त्याच्यापैकी काहीतरी मागायचं सोडून तू चरणकमलच का मागतोय? भगवंता, माझ्या पूर्वजांनी जे मागितलेलं आहे, जे सर्व संतांनी मागितलेलं आहे तेच मी मागतो. नाथ महाराजांचं मागणं काय आहे भगवंतांजवळ? देवा माझे मन लागो तुझे चरणी, जेणे तुझे चरणी लागो माझे प्रीती, ऐसी देई संगती पांडुरंगा. नामदेव महाराज. तुकाराम महाराजांनी काय मागणं मागितलंय? तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. माझा हा सगळा संसार भगवंता तुमच्या चरणकमलांवर वाहून मी रीता झालो, मोकळा झालो, रिकामा झालो. काही महाभाग म्हणतात की तुकाराम महाराज रिकामे होते म्हणजे त्यांना काही कामधंदा नव्हता, ते रिकामटेकडे होते. म्हटलं असा त्याचा अर्थ नाही आहे. झालो मी रिकामा याचा अर्थ काय? काम नाही झालो मी रिकामा, म्हणजे जीवनातला काम हा विषय संपवून महाराज रिकामे झाले तरी ते झालेत. पंढरीनाथ भगवान की. स्पर्श आणि संस्पर्श याच्यामधला फरक. स्पर्श हा वस्तूची जाणीव करून देतो आणि संस्पर्श त्या वस्तूपासून मिळणारा आनंद. स्पर्श आणि संस्पर्श याच्यामधला फरक. यही संस्पर्शच्या भोगा दुःख योनव एवते. शाळेमध्ये वस्तुपाठ होता आणि त्या वस्तुपाठाला गुळ कसा बनवतात हा वस्तुपाठ होता. गुरुजी वर्गामध्ये आले, गुरुजींच्या पाठोपाठ पिऊन आला गुळाची ढेप घेऊन. पिऊन आलेला नव्हता, गुळाची ढेप घेऊन आलेला होता. बघा लक्षात आलं तर. ती गुळाची ढेप टेबलावर ठेवली, तो पिऊन निघून गेला. आणि सरांनी सांगितलं, गुरुजींनी सांगितलं की आज आपल्याला वस्तुपाठ शिकायचंय, गुळ कसा बनवतात. ऊसापासून गुळ बनवतात हे सगळ्यांना माहिती आहे. ऊसाचं चित्र काढलं फळ्यावर आणि म्हणे साखरेला भाव जास्त असेल तर साखर कारखान्याकडे ऊस पाठवला जातो, गुळाला भाव असेल तर गुळाच्या कारखान्याकडे. गुळ कसा बनवतात? गुळाचा रस काढला जातो, तो मोठ्या काहिलीमध्ये ओततात. ती काहील आचेवर ठेवतात, म्हणजे चुलीवर ठेवतात. मंद विस्तवावर हळूहळू तो रस ढवळत राहतात. तो रस असा घट्ट झाला, त्याचा पाक झाला की एका ढेपेमध्ये तो रस ओततात आणि तो थंड झाल्यानंतर घट्ट अशी ती ढेप तयार होते. ते बाजूचं आवरण काढून घेतलं जातं आणि गुळाची ढेप तयार होते. आणखीन बाकी बऱ्याच प्रक्रिया सांगितल्या, पण एवढ्या काही सगळ्या कीर्तनात सांगणार नाही. अशा प्रकारे गुळ तयार होतो आणि गुळ हा चवीला गोड असतो. गुळ कसा असतो? गोड असतो. सगळ्या मुलांना विचारलं की तुम्हाला कळलं का गुळ कसा तयार करतात? गुळ गोड असतो. स्वयंपाक करत असताना आमटीमध्ये भाजीमध्ये चवीसाठी गुळ टाकतात आणि गुळाची चिक्की पुरणपोळी वगैरे बनवण्यासाठी गुळाचा वापर करतात. गुरुजींनी उपयोग सांगितला. मुलांना विचारलं की मुलांना तुम्हाला समजलं, सगळ्यांना समजलं का? हो गुरुजी आम्हाला समजलं. पण एक वात्रड होता. तसं प्रत्येक वर्गामध्ये असतंच कोणीतरी. तो म्हणाला की गुरुजी खरं सांगू का, तुम्ही जे सगळं सांगितलं ना गुळ कसा बनवतात ते मला सगळं समजलं, पण शेवटी जे सांगितलं की नाही गुळ गोड असतो ते नाही मला समजलं. अरे पण मी सांगतोय ना गुळ गोड असतो, पण तुम्ही सांगून मला कसं समजणार? त्याच्यासाठी आधी तो गुळ खावा लागेल. तो खाल्ल्यानंतर मला समजेल की गुळ गोड असतो की कडू असतो. गुरुजींनी गुळाचा एक खडा काढला त्या ढेपेतून, त्या मुलाच्या हातावर दिला. तो गुळाचा खडा हातावर आल्यानंतर त्या गुळाचा स्पर्श मुलाला झाला. गुरुजींनीच विचारलं की आता सांग गुळ गोड असतो का? थांबा, स्पर्श झालाय गुळाच्या खड्याचा, पण त्या मुलाने काय केलं, गुळाचा खडा तोंडात टाकला, जिभेवर घोळवला आणि मग गुरुजींना सांगितलं की गुरुजी सांगू का, गुळ गोड असतो नव्हे, गुळ गोडच असतो. जिभेने त्या गुळाची चव घेतल्यानंतर त्या गुळाची गोडी तो मुलगा सांगू शकला. म्हणजे प्रत्येक इंद्रियांना भगवंतांनी आपापली कार्यक्षमता ठरवून दिलेली आहे. त्वचा गोडी सांगू शकत नाही, स्पर्श जीभ सांगू शकत नाही,
डोळ्याने मिळणारं भगवंतांचं सुंदर रूप हे कान सांगू शकत नाहीत, कानांनी जी ऐकण्याची क्षमता आहे ते डोळे सांगू शकत नाही. प्रत्येकाची क्षमता ठरवून दिलेली आहे, पण ती क्षमता काही ठराविक कालावधीपर्यंत, पण इंद्रिय थकल्यानंतर ती कार्यक्षमता कमी होते आणि दिसेनासं होतं, ऐकू येईनासं होतं. पण भगवंतांच्या चरणकमलांमधलं सौख्य असं आहे की दिवसेंदिवस वाढत जाणारं, त्याच्यामध्ये कमतरता कसली नाहीच. आणि नुसतं त्याच जन्मात नाही तर जन्मोजन्मींतरीच्या सुखासाठी भगवंतांकडे महाराजांनी काय मागितलं आहे? सुख वसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई. भगवंत म्हणतायत माझे अवयव इतके सुंदर आहेत. किती सुंदर अवयव आहेत माझे. थांब मी तुला एक श्लोकच सांगतो. केशा कौटिल्यवंतः कुटिल सहशिरः नेत्रयुग्मे कटाक्षे नासारंध्रान्वितासा श्रवणमपि तथा चाननं केशवस्य दोषाधीशानुकारी द्विजभृगुचरणाघातचिह्नाङ्कितन्धृत् हस्तोतो चोर्य दक्ष वितिपदकमलं सेव्यमेतत् प्रसिद्धं पंढरीनाथ भगवान की. शवल जरा गजर मोठ्यांदी करा. पंढरीनाथ भगवान की. केशा कौटिल्यवंतः कुटिल सहशिरा नेत्रयुग्मे कटाक्षे. माझे केस काळेभोर कुरळे मुलायम रेशमाची उपमा दिलेली आहे माझ्या केसांना. रेशमासारखे मऊ मुलायम असणारे माझे काळेभोर केस, ते घे ना तुला. भगवंता घेईन. तुमचे केस अतिशय सुंदर आहेत, पण काय माहिती आहे का? केशा कौटिल्यवंता, कौटिल्य म्हणजे कुरळे आणि कौटिल्य याचा अर्थ कारस्थानी, म्हणजे ते सदोषच आहेत. त्यामुळे मला तुमचे केसही नकोत. बरं त्या शिर घे, पण त्या शिराला केसांचा सहवास असल्यामुळे ते देखील सदोष आणि म्हणून तुमचं शिरही मला नको. केशा कौटिल्यवंतः कुटिल सहशिरः नेत्रयुग्मे कटाक्षे. बरं माझे नेत्र घे, पाणीदार सजल असे. किती सुंदर माझे नेत्र आहेत, खूप छान आहेत भगवंत. तुझ्या नेत्रांकडे पाहत राहावं असं वाटतं. तुझा चेहरा इतका सुंदर आहे, तुझं रूप इतकं सुंदर आहे, खूपच छान आहे, पाणीदार असे तुझे नेत्र. पण काय आहे माहिती आहे का? त्या नेत्र कटाक्षाने तुम्ही काय काय पराक्रम केले ते आम्हाला काही माहिती नाही की काय. हां, त्या नेत्रांमुळे नेत्र दोनच, नेत्र दोनच, पण त्या दोनही नेत्रांचा अर्थ वेगवेगळा आहे प्रत्येक परिस्थितीनुरूप. भगवंतांच्या समोर बसलो, डोळे मिटून समोर बसलोय, चिंतन. घरामध्ये खुर्चीवर डोळे मिटून बसलोय, चिंता. डोळे वटारणं अर्थ वेगळा, डोळे मिसकावणं अर्थ वेगळा, डावा डोळा मिटणं अर्थ वेगळा, उजवा डोळा मिटणं अर्थ वेगळा, आणि कायमचे डोळे मिटणं पंढरीनाथ भगवान की. नेत्र कटाक्षी, कटाक्षयुक्त नेत्रांनी तुम्ही काय काय केलं आम्हाला माहिती नाही की काय. राजसूय यज्ञाच्या वेळेला सगळ्या राजांना जिंकणं सोपं होतं, पण जरासंधाची अडचण होती. त्याला जिंकण्यासाठी युक्तीचा उपयोग केला भगवंताने. भगवान गोपाळकृष्ण आणि भीम दोघंजण जरासंधाकडे गेले. त्याला युक्तीनेच जिंकायचं होतं आणि भिक्षेकर्याच्या रूपामध्ये गेले. ओम भवती भिक्षां देही, भिक्षेकर्याच्या रूपामध्ये गेले. दरवाजामध्ये आलेल्या अतिथीला विनमुख परत पाठवायचं नाही, हा त्यावेळचा नियम अजूनही आहे, पण आम्ही पाळत नाही, ही गोष्ट वेगळी. साधारणपणे मानवावर 3 प्रकारची ऋण आहेत जन्मल्याबरोबरच: देवऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण. देवऋण म्हणजे काय की मनुष्य जन्माला 84 लक्ष योनीमधून मनुष्य जन्म होतो आणि मनुष्य जन्माला आल्याबरोबर त्याच्यावर देवऋण असतं. म्हणजे काय की मनुष्य जन्मामध्ये भगवंतांची प्राप्ती करून घेण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्नवादी राहणं किंवा प्रयत्नशील राहणं म्हणजे देवऋण. मग त्याच्यासाठी काय करायचं? अध्यात्म मार्गाकडे वळायचं आणि त्याच्या मार्गातून नामस्मरण करून भगवंतांची प्राप्ती करून घ्यायची म्हणजे देवऋण. ऋषीऋण म्हणजे काय की दरवाजामध्ये आलेल्या अतिथीला विनमुख परत पाठवायचं नाही, यथाशक्ती यथामती जे असेल ते त्याला द्यायचं, ऋषीऋण. आणि पितृऋण म्हणजे दरवर्षी त्या तिथीनुरूप आपल्या पितरांचं श्राद्ध करायचंच. च या अक्षराला महत्त्व आहे. ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली त्यावेळेला आमच्या अत्रे साहेबांचं घोषवाक्य आहे की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
त्यावेळेचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. त्यांना जरा थट्टा करण्याची लहर आली अत्रे साहेबांची. ते म्हणाले की का हो अत्रे साहेब, झालाच पाहिजे असं का, झाला पाहिजे असं म्हटलं असतं तरी चाललं असतं. पण अत्रे साहेब ऐकून घेणार. ते म्हणाले बरोबर आहे, पण झाला पाहिजे आणि झालाच पाहिजे या दोन शब्दांमध्ये फरक आहे. चचा उपयोग केल्यानंतर च अक्षराचा. झाला पाहिजे म्हणजे नाही झाला तरी चालेल, पण झालाच पाहिजे म्हटल्यानंतर त्याच्यातलं ठाम प्रतिपादन. आणि च या अक्षराला इतकं महत्त्व आहे की तुमचं आडनाव आहे चव्हाण. त्याच्यातलं समजा च बाजूला काढला तर काय राहतं, पंढरीनाथ भगवान की. आहे की नाही च अक्षराला महत्त्व. आणि म्हणून तिसरं ऋण म्हणजे पितृऋण. दरवर्षी आपल्या पितरांचं श्राद्ध कर्म करायचंच दरवर्षी. आणि पितृऋणातून मुक्त व्हायचं. कशासाठी, की आपल्या पुढच्या पिढीला शांतता सुख समाधान मिळावं, पितरांचे आशीर्वाद मिळावेत, ह्याच्यासाठी दरवर्षी श्राद्ध कर्म करायचं. आणि आता चौथं ऋण म्हणजे जागतिक बँकेचं ऋण. ते प्रत्येकावर आहे की नाही. आपल्या राज्यकर्त्यांच्या कृपेने आमच्यावर आलेलं जागतिक बँकेचं ऋण फेडण्यासाठी आम्हाला काय करायचं बाई, आम्ही काय करू शकतो. तर त्याच्यासाठी प्रत्येकाने आयकर ऑफिसमध्ये जाऊन कर भरणे म्हणजेच ते देशाचं ऋण किंवा जागतिक बँकेचं ऋण फेडण्यासारखं. पंढरीनाथ भगवान की. आपला विषय कुठून चालू आहे की राजसूय यज्ञाच्या वेळेला मल्लयुद्धासाठी भिक्षा मागितली जरासंधाकडे. नेत्रकटाक्षाने भगवंता तू काय काय करतोस ते आम्हाला सगळं माहिती आहे. भीम आणि जरासंध यांचं मल्लयुद्ध झालं आणि काही केल्या जरासंध मरेना. जेवढा मारावा, 2 तुकडे करावे तेवढे पुन्हा जोडले जावेत. मायावी असलेला जरासंध भीमाला देखील कळेना की ह्याला मारायचं कसं आणि ह्याला संपवायचं कसं. शेवटी भगवंतानी काय केलं, भीमाने भगवंतांकडे पाहिल्यानंतर नजरानजर झाल्यानंतर नजरेतूनच भगवंत भीमाशी बोलले. काय केलं, हातामध्ये असलेली काडी, त्या काडीचे 2 तुकडे केले. उजव्या हातातला तुकडा डाव्या बाजूला आणि डाव्या हातातला तुकडा उजव्या बाजूला टाकलं. भीमाने ओळखलं की काय करायला हवं आहे आणि त्याप्रमाणे पुन्हा नव्या जोमाने जरासंधाचे 2 तुकडे केले. 2 विरुद्ध दिशेला भिरकावल्यानंतर जरासंध मेला. भगवंता कटाक्षयुक्त नेत्रांनी तू काय काय करतोस आम्हाला माहिती आहे. बरेच आणखीन वापो या अभंगामध्ये आहेत, पण सगळेच आपल्याला काय आजच्या एका कीर्तनामध्ये सोडवता येणार नाही. त्यामुळे पूर्वरंग इथेच थांबवते आणि कथाभागाकडे वळते. परत एकदा श्लोक म्हणून जाऊया जाता जाता. पुन्हा कधी येऊ त्यावेळेला पुढच्या श्लोकाचं विवरण करूया. केशा कौटिल्यवंतः कुटिल सशिरः नेत्रयुग्मे कटाक्षे नासा रंध्रान्वितासा श्रवणमपि तथा चाननं केशवस्य दोषाधीशानुकारी द्विजभृगुचरणाघात चिन्हांकितन्द्रत् हस्तौ चोद्य दक्षा वितिपदकमलं सेव्यमेतत् प्रसिद्धं पंढरीनाथ भगवान की. आणि म्हणून अगा लक्ष्मी वल्लभा, अगा लक्ष्मी वल्लभा. सुख बसे तुझे पाये, तुझे पाये मज ठेवी तेची ठाई. अगा लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा. पंढरीनाथ भगवान की. श्रद्धांजली कीर्तन समितीकडनं होत असणारा हा श्रद्धांजली कीर्तन महोत्सव. या महोत्सवामध्ये मध्यंतरामध्ये आपण दररोज श्रद्धांजली कीर्तनकार
साथीदार, आपले आप्तइष्ट यांना समर्पित करत असतो. गेली 5 दिवस आपण हा उपक्रम करत आहोत. आजही या कीर्तनामध्ये वयोवृद्ध, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कीर्तनकार हरिभक्तिपरायण कैलासवासी कमलताई केळकर यांना आपण श्रद्धांजली देणार आहोत. प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या कमलताई, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांची कन्या या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर श्रेष्ठ दत्तभक्त सदाशिवभाऊ हडवळे पाटील यांनाही आपण या ठिकाणी आज श्रद्धांजली देणार आहोत. कमलताईंच्या कन्या या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत थोडक्यामध्ये व्यक्त करावं. श्रीराम. नमस्कार. हरिभक्तिपरायण कैलासवासी कमल पुरुषोत्तम केळकर म्हणजे माझी आई, हिला 16 जुलै 2024 या दिवशी वयाच्या 92व्या वर्षी देवाज्ञा झाली. आई जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिका शाळेमध्ये तिने 40 वर्ष शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे. 1990 साली आई सेवानिवृत्त झाली आणि कीर्तनाची आवड असल्यामुळे नारद मंदिरामध्ये जाऊन ती वयाच्या 58व्या वर्षी कीर्तन शिक्षण तिने तिथनं पूर्ण केलं. आधी लहानपणी आम्हाला मुलींना तिने कीर्तन पाठशाळेत घातलेलं होतं नारद मंदिरामध्ये. त्यानंतर जवळजवळ 20-25 वर्ष नारद मंदिर संस्था जी आहे त्या ठिकाणी तिने बरीच पदं भूषवलेली आहेत. पुणे महानगरपालिकेचा आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार तिला मिळाला. तसंच नारद मंदिर संस्थेचा सुद्धा ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून पुरस्कार तिला मिळालेला आहे. नवोदित कीर्तनकार प्रवचनकारांना तिने सतत प्रोत्साहन दिलेलं आहे. नारद मंदिरातर्फे होणाऱ्या मौंजी बंधन कार्यक्रमात सामुदायिक तिचा खूप सक्रिय सहभाग होता आईचा. प्रत्येक महिन्याच्या एकादशीला आई देहू आळंदी, संकष्टी विनायकीला थेऊर, रांजणगाव आणि पौर्णिमेला कोंढणपूरची देवी हे 2018 सालपर्यंत तिचं कधीही व्रत चुकलेलं नाही. त्यानंतर मात्र ती आजारी पडली आणि 2 महिन्यापूर्वी तिला देवाज्ञा झालेली आहे. अतिशय खंबीर नेतृत्व आईचं. माझे वडील गेल्यानंतर आम्हा सर्व बहिणींचं तिने शिक्षण पूर्ण केलं. संपूर्ण सगळ्यांची लग्न, अतिशय सगळ्या ह्या जबाबदाऱ्या ह्या एकटीने आईने माझ्या खंबीरपणे सांभाळलेल्या आहेत. सर्वांना तिने आर्थिक मदत केली, त्याबरोबर मानसिक पाठिंबासुद्धा आईने माझ्या सगळ्यांना दिलेला आहे. अतिशय आदर्श असं शिस्तीचं व्यक्तिमत्व म्हणून आईला सगळेजण ओळखतात. आज श्रद्धांजली कीर्तन महोत्सव समितीनं अगदी आवर्जून या महोत्सवात श्रद्धांजलीसाठी म्हणून आईचं कीर्तनकार विरकरबे यांचं कीर्तन ठेवलेलं आहे. या समितीला खरोखर धन्यवाद आणि नमस्कार. कमलताईंच्याबद्दल एक आठवण सांगतो. नारद मंदिरामध्ये असताना तेव्हा मी खूप लहान होतो आणि त्या नारद मंदिरामध्ये अंगावरती सगळे दागिने घालून यायच्या. आम्ही गमतीने त्यांना म्हटलं की अहो आता तुमचं वय झालं आहे, एवढे दागिने घालून येणं बरोबर नाही. काही झालं म्हणजे त्या नेहमी म्हणायच्या चोराला चोरायचं असेल तर माझ्या अंगावरनं चोरून न्यावं, कपाटातनं चोरून नाही न्यायचं. अशा धाडसी आणि छान बोलकं व्यक्तिमत्व कमलताईंचं होतं. यानंतर आपण दुसरी श्रद्धांजली अर्पण करतोय. ती राजुरी येथे आपला बालपण घालवलेले
कैलासवासी सदाशिव हडवळे पाटील मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले. विद्याविभूषित असणारे सदाशिव भाऊ PWDमध्ये काही काळ नोकरी करत होते. खोटेपणा, अयोग्य वर्तन याचा मुळातच तिरस्कार असल्याने नोकरीत मन रमले नाही. त्यामुळे नोकरीला रामराम ठोकला आणि व्यवसाय सुरू केला. पुण्यात शिक्षण घेत असताना हंबीरबाबा यांचा सहवास त्यांना लाभलेला होता. अध्यात्माची गोडी पहिल्यापासून असल्याने परमार्थाची गोडी वाढत गेली. मुंबईत असताना मुक्तानंद स्वामींचा, माधव सरस्वतींचा सत्संग त्यांना लाभला. त्यामुळे त्यांच्या परमार्थात एक प्रकारे भरच पडली. सुधाताईंच्या बरोबर विवाह झाला आणि दोघांना गगनगिरी महाराजांचा आशीर्वाद लाभला. अशा या भक्तवराने दत्तप्रभूंची कृपा संपादन केली व देहाचे भोग भोगत 2011 साली कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला सामोरे गेले व आपली प्राणज्योत श्री दत्त महाप्रभूंच्या चरणी अर्पण केली. असे कैलासवासी श्री सदाशिव भाऊ हडवळे पाटील यांना त्यांच्या कुटुंबियांच्या तर्फे, पत्नीतर्फे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण होतीये. मी कमलताईंची कन्या उन्नतीताई यांना श्रद्धांजली देण्यासाठी पुढे बोलवतो. रामनामाच्या उच्चारात आपण ही श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम. 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 उद्या या कीर्तन महोत्सवातील अखेरचे पुष्प सादर करण्यासाठी हरिभक्तीपरायण राघवेंद्र बुवा देशपांडे रामदासी उपस्थित राहणार आहेत. याही कीर्तनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. श्रद्धांजली कीर्तन महोत्सव आपल्या सर्वांच्या तन मन धनाने हा साजरा होत असतो. आपण हे सर्व जाणता. हा संपूर्ण महोत्सव करायचा असेल तर त्याला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक बळाची तेवढीच गरज असते. आपल्याला समोर दिसत असणाऱ्या स्क्रीनवरती 2 नंबर दिसत आहेत. आपण यथाशक्ती या महोत्सवाला आजपर्यंत जे सहकार्य करत आलात त्यामुळे गेली 6 वर्ष हा महोत्सव आम्ही सादर करू शकलो आणि हे 7वं वर्ष आपल्यासमोर येत आहोत. आपल्याकडनं होणारं अमूल्य सहकार्य या महोत्सवाला मदत करायला कारणीभूत ठरेल.
धन्यवाद. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या कीर्तनाला सुरुवात करावी. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे सर्वांनी 2 मिनिटं भजन करायचं आहे. भजन करत असताना अशी वाजवा टाळी की जन्म मृत्यू ते टाळी. केलेलं भजन भगवंतांपर्यंत पोचलं पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की. चांदीच्या झोपड्यावर बसलेत आणि विष्णू सहस्रनाम म्हणण्याचं काम चालू आहे. जवळजवळ संपत आलेलं होतं आणि एवढ्यात एक ब्राह्मण अंगणामध्ये आला. त्या ब्राह्मणाला बघून उठले, पायऱ्या उतरून खाली आले, वाकून नमस्कार केला. त्या ब्राह्मणाने देखील याला वाकून नमस्कार केला आणि यांनी विचारलं, कोण आपण? पूर्वी होतो द्वारकेसी, पूर्वी होतो द्वारकेसी, पूर्वी होतो द्वारकेसी. पूर्वी होतो द्वारकेसी, येथे काही झाल्या सोय, येथे काही झाल्या सोय. सेवुनी राहू तुमचे पाय, सेवुनी राहू तुमचे पाय. पूर्वी होतो द्वारकेसी, पूर्वी होतो द्वारकेसी. पूर्वी होतो द्वारकेसी, येथे काही झाले सोय, सेवुनी राहू तुमचे पाय. पूर्वरंगाचं पद्य. सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तये ठाई. नाथांच्या भक्तीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भगवंत आले श्रीखंड्याच्या रूपामध्ये द्वारकेहून. नाथाने विचारलं, आपलं नाव? श्रीखंड्या. वा, उत्तम, गोड नाव. बरं, काय काम करणार तुम्ही? जे पडेल ते काम करणार, पण तरी देखील कामाचं स्वरूप जे तुम्ही सांगाल ते. बरं, त्याचा मोबदला काय घेणार? भगवंत मनामध्ये विचार करतायत, ह्यांच्या भक्तीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी इथे आलोय आणि हा मलाच विचारतोय की काय घेणार. ते म्हणे, घेण्या देण्याचं नंतर बघू, आधी सेवेला तर सुरुवात करूया. श्री एकनाथ सदनी, श्री एकनाथ सदनी, माधवजी सर्व काम है करितो. स्वकरे चंदन घाशी, स्वकरे चंदन घाशी,
गंगेचे पाणी कावडी भरितो रामा. नाथांच्या घरी पाणी भरण्याचं काम भगवंतांनी श्रीखंडेच्या रूपामध्ये येऊन केलं. आणि 1 आणि 2 वर्ष नव्हे, जवळजवळ 12 वर्ष. पण नाथांसारख्या सद्भक्ताला समजलं नाही की श्रीखंड्या कोण आहे. कारण मायेचं पटल नेत्रांवर लावलेलं आपलं खरं स्वरूप जर का ह्यांना कळलं तर यांच्या भक्तीच्या ऋणातून आपण मुक्त कसं होणार. भगवंतांना देखील ऋण आहे हो भक्तांच्या भक्तीचं. बरं, नाव समजलं, लग्न वगैरे, बायको मुलं, अहो नाव घेऊ नका तिचं. काय बाबा काय झालं काय. बाईला हिंडे दारोदारी म्हणून नाही बरोबरी, नाही बरोबरी म्हणून नाही बरोबरी. बाईला हिंडे दारोदारी म्हणून नाही बरोबरी, नाही बरोबरी म्हणून नाही बरोबरी. बाईला हिंडे दारोदारी, बाईला हिंडे दारोदारी म्हणून नाही बरोबरी, म्हणून नाही बरोबरी. बाईला हिंडे दारोदारी म्हणून नाही बरोबरी, नाही बरोबरी म्हणून नाही बरोबरी. बाईला हिंडे दारोदारी म्हणून नाही बरोबरी. 1 नंबरची भटकी भवानी, पायाला भिंगरी लागलेली, एका जागी स्थिर राहील तर शपथ. आणि खरंच आहे लक्ष्मी स्थिरांना भवती. 70,000 रुपये पगार घेऊन घरी येत असताना, पूर्वीचे कीर्तनकार 10,000 रुपये पगार सांगायचे त्या वेळच्यानुसार, पण आता पॅकेजमध्ये आलाय जमाना. 70,000 रुपये पगार घेऊन घरी येत असताना वाण्याचं बिल, इलेक्ट्रिकचं बिल, घराचा मेंटेनन्स, प्रत्येकाची बिलं चुकवता आणि कंसामध्ये कोणालाही न चुकवता पैसे घेऊन घरी आले. किती शिल्लक राहिले? 20 ते 25,000 रुपये. पण मला सांगा, आम्ही ज्याला दिले त्याच्याकडे ते राहिले का? त्याने आणखीन 3ऱ्या कोणाला तरी दिले. पंढरीनाथ भगवान की. बायकोबद्दल म्हणे बोलू नका, 1 नंबरची भटक भवानी. बरं, मुलं बाळं, त्यांचं तर काही बोलूच नका. एक कन्येपाशी रत, दुजा सज्जना छळित. कन्येपाशी रत म्हणजे भगवान ब्रह्मदेव आणि म्हणून ते अपूज्य ठरले. आणि दुजा सज्जना छळित म्हणजे मदन. म्हणजे एकंदरीत तुझ्या संसाराची वाताहत झालेली दिसते. ठीक आहे म्हणे, सेवेला सुरुवात कर आणि योग्य तो मोबदला देऊ. आणि तसंच वाटलं तर एखादी सुंदर अशी मुलगी बघून तुझा प्रपंच देखील थाटून देऊ. भगवंत मनामध्ये म्हणतायत 16,108 आणि त्याच्यात आणखीन भर नको म्हणे, ते नंतर बघूया. सेवेला तर सुरुवात करूया. आणि नाथांच्या घरी सेवेला सुरुवात केली. कशी? अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. पायरीसी होऊ दंगा गावुनी अभंगा, पायरीसी होऊ दंगा गावुनी अभंगा. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथांच्या घरी सेवेला सुरुवात झाली.
आणि अशी काही दिवस सेवा केल्यानंतर एके दिवशी श्राद्ध कर्म, नाथांच्या वडिलांचं श्राद्ध, आणि श्राद्ध कर्मानिमित्त जी काही ब्राह्मण मंडळी बोलवली होती त्यांना भोजन, ब्राह्मण भोजन. आणि ते श्राद्ध कर्मापूर्वीचं स्नान करण्यासाठी एकनाथ महाराज गौतमीवर जायला निघाले. सकाळचं नित्यस्नान केलेलं होतं, नैमित्तिक स्नान म्हणजे श्राद्ध कर्मापूर्वीचं स्नान, श्राद्ध झाल्यानंतर तिसरं स्नान. बाई 3 स्नानं कशी करायची, चौथं करा, नळाला पाणी आहे ना. पण आम्हाला एकदा स्नान करताना नाकी नव्हतं, 3 वेळेला कुठे हो. पूर्वीच्या काळी त्रिकाल स्नान संध्या असायची. भागवतामध्ये 3 प्रकारची स्नानं सांगितलेली आहे, देव स्नान, मनुष्य स्नान आणि राक्षस स्नान. पहाटे 5:30 पूर्वी देवस्नान, ते आम्ही दिवाळीला कधीतरी करतो. 5:30 ते 6:30च्या दरम्यान केलेलं मनुष्य स्नान, आणि 6:30च्या नंतरची सगळी राक्षस स्नानं. पंढरीनाथ भगवान की. स्नान करण्यासाठी गौतमीवर जायला निघाले नाथ महाराज. आणि त्यावेळेला साफसफाई करणारी काही मंडळी, आता नावगाव काय घेत नाही म्हणजे कोणाच्या भावना दुखावल्या जायला नको, त्या मंडळींची साफसफाई चालू होती. आणि घरामध्ये श्राद्ध कर्मात असं विशिष्ट असं स्वयंपाक तो शिजवला जात होता, आणि तो घमघमाट असा सुटलेला. आणि ती बायको आपल्या नवऱ्याला म्हणते की धनी, नाथांच्या घरची ती वडिलांचं श्राद्ध त्यांच्या, आणि तो श्राद्ध कर्माचा सगळा स्वयंपाक शिजवला जातोय, घमघमाट सुटलेला. आता ह्याच्यातलं राहिलेलं अन्न आपल्याला मिळेल ना हो धनी. अगं ए काय टकुरं बिकुरं फिरलं की काय, याच्यातलं राहिलेलं अन्न दुसऱ्या कोणालाही द्यायचं नाही. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की नाथांनी धर्म किती तळागाळापर्यंत नेऊन पोचवलेला होता, की त्याला समजलं की राहिलेलं अन्न आजचं हे आपल्याला मिळणार नाही. एक तर बोलवली मंडळी तेवढ्यांचंच अन्न शिजवायचं, जास्त शिजवायचं नाही. आणि जर का समजा उरलं तर नदीमध्ये समर्पित करायचं, पण कोणालाही दुसऱ्या द्यायचं नाही. ती म्हणते अरे रे, म्हणे आपण ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलो असतं तर किती बरं झालं असतं, एवढं सुग्रास भोजन आपल्याला मिळालं असतं. लय बेस जन्म हा जगामधी ग बाई, खचित बामणाचा. लय बेस जन्म हा जगामधी ग बाई, खचित बामणाचा. लय बेस जन्म हा जगामधी ग बाई, खचित बामणाचा. धेड जणू चेंडू खेटराचा, धेड जणू चेंडू खेटराचा, धेड जणू चेंडू खेटरा. अरे रे, आपण जर ब्राह्मण कुळात जन्माला आलो असतो तर किती बरं झालं असतं. त्या दोघांचा चाललेला संवाद नाथांच्या कानावर आला. नाथ महाराज गौतमीवर न जाता पुन्हा मागे आले आणि सांगितलं की नाथांना येताना पहिल्यांदा ही दोघं जण जरा थोडीशी मागे सरकली. म्हणजे तुमच्या वाड्यावर जाऊन सांगा लहानांपासून थोरांपर्यंत की सगळ्यांनी नाथांच्या वाड्यावर भोजनासाठी जायचं आहे. नाथ बाबा, आज तुमच्या वडिलांचं श्राद्ध कर्म, ब्राह्मण भोजन, आणि आम्ही तुमच्याकडे यायचं. हो अहो, पण लोक तुमच्यावर बहिष्कार टाकतील. ते म्हणे मी बघेन, पण तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी भोजनासाठी यायचं आहे. ठीक आहे म्हणे. ती दोघं जण गावाबाहेरची वस्ती त्या वाड्यावर गेली. अरे चांद्या, अरे माद्या, अरे पिल्या, चला चला बिगी 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 चला, नाथांच्या घरी आपल्याला भोजनासाठी बोलवलंय. अरे काय टकुरं बिकुरं फिरलं की काय, नाथांच्या घरी श्राद्ध, ब्राह्मण भोजन, आणि आपल्याला हो म्हणे, आपल्याला स्वतः नाथबाबांनीच आपल्याला आमंत्रण केलंय. आणि मग काय हो विचारतं, सगळीजणं झाडून लहानांपासून थोरांपर्यंत नाथांच्या घरी जायला निघाली. गावाबाहेरच्या वस्तीवरली सगळी लोक अशी त्या गावातून यायला लागली. आणि ब्राह्मण अडीतून ब्राह्मण मंडळी बाहेर पडत होती. त्यांनी पाहिलं या लोकांना जाताना. काय रे, कुठे चाललात, कुठे चाललात? नाथबाबांच्या घरी श्राद्ध आणि आम्हाला बोलवलंय जेवायला. ऐका शास्त्री बुवा, ऐका, नाथांच्या घरी श्राद्ध कर्म, आपल्याला बोलवलंय, भोजनासाठी बोलवलंय, आणि त्याच्या अगोदर ह्या मंडळींना भोजन, बुडाला धर्म, बुडाला धर्म बुडवला. खरंच हो म्हणे, खरंच बोलवलंय. त्यांच्या पाठीमागे काही अंतर ठेवून ही ब्राह्मण मंडळी निघाली. आणि इकडे काय झालं,
नाथ महाराज गौतमीवर न जाता पुन्हा मागे आले आणि नाथांच्या पत्नीचं नाव गिरिजाबाई. गिरिजाबाईंनी विचारलं की का हो स्नान झालं नाही, गौतमीवर जाऊन आलात का तुम्ही? नाही नाही म्हणे, स्नानाला गेलोच नाही. मग गावाबाहेरची मंडळी आपल्याकडे भोजनासाठी येत आहेत, त्यांना आधी भोजन द्यायचं आणि मग पुन्हा श्राद्ध कर्माचा स्वयंपाक करून मग ब्राह्मण भोजन. अहो पण ते म्हणे मी बरोबर करतो. पण गिरिजाबाईंनी एकाही शब्दांनी नाथांना विचारलं नाही की हे असं का. कारण गिरिजाबाईंना खात्री होती की आपला नवरा धर्माविरुद्ध आचरण करणार नाही. अशी खात्री असेल तर विचारू नका, नाहीतर बेधडकपणे विचारा की तुमचं सध्या काय चाललंय. पंढरीनाथ भगवान की. गिरिजाबाई, स्वतः नाथ महाराज, श्रीखंड्या, उद्धव चौघही जण पानं घेण्यासाठी सरसावले. आणि हो, श्रीखंड्या होतेच की. मला सांगा की नाथांनी जर का धर्माविरुद्ध आचरण केलं असतं तर भगवंतानीच अडवलं असतं की नाही. पण ज्या अर्थी स्वतः भगवंत पानं घेण्यासाठी पुढे सरसावले, याचाच अर्थ असा की नाथ महाराज धर्माविरुद्ध आचरण करत नव्हते. पण आम्हाला काही हे समजलं नाही नाथांची योग्यता. आणि इकडे काय झालं, ती सगळी मंडळी आली, भराभर येऊन पानावर बसली. पण नाथांचा मुलगा हरिपंडित, त्याला काही समजेना की आपले बाबा असे धर्माविरुद्ध आचरण काय करतायत. त्याने विचारलं की बाबा, अहो पैठण क्षेत्रामध्ये आपण राहतो आणि काशी क्षेत्री तुमचा सन्मान झाला, पैठणचं भूषण म्हणून तुम्हाला सन्मानपत्र मिळालं आणि हे काय म्हणे प्रदूषण. नाथ महाराज म्हणाले की हरिपंडिता मी करतोय हे योग्य करतोय. पण हरिपंडिताला काही कळे ना, तो बाहेर गेला, त्यांनी बहिष्कार टाकला. ती सगळी ब्राह्मण मंडळी आली. नाथांच्या वाड्यासमोर जो कुचरोटा होता त्या कुचरोट्यावर सगळी जण बसली की बहिष्कार टाकायचा. आता श्राद्ध कर्म करण्यासाठी नाथांच्या घरी कोणी जायचंच नाही. तो हरिपंडित देखील त्यांच्यामध्ये समाविष्ट झाला. हरिपंडिताचं वाक्य लिहिलेलं आहे. हरिपंडित काय म्हणाला, हरिपंडिता क्रोध तो फार आला, म्हणे तात हा जन्मता कान मेला. हरिपंडित म्हणतोय की माझे वडील जन्माला आल्याबरोबरच का मेले नाहीत. हरिपंडितासारखा मुलगा, नाथांचा मुलगा, नाथांसारख्या सद्भक्ताला जर का असं काही बोलू शकतो तर आपली मुलं आपल्याला बोलली म्हणून राग मानू नका. कृपया जय जयकार जरा मोठ्यांदी करा. पंढरीनाथ भगवान की. ते सगळेजण त्या कुचरोट्यावर बसले. ही सगळी मंडळी आली, भोजन झालं. संतांच्या घरचं सात्विक अन्न पोटामध्ये गेल्यानंतर वृत्तीमध्ये बदल झाला. नाथांना भरभरून आशीर्वाद दिले, तृप्त झाली मन आणि पोट तृप्त झालं. सगळेजण भरभरून आशीर्वाद देऊन निघून गेले. पुन्हा संपूर्ण घर सारवलं, मंत्राने अग्नी सिद्ध केला, नवीन स्वयंपाक केला श्राद्ध कर्मासाठी. नाथ महाराज गौतमीवर गेले, स्नान करून आले, 16 पळी पंचपात्र हातामध्ये घेतलं आणि नाथ महाराज निघाले. श्रीखंड्याने विचारलं कुठे चाललात. ती मंडळी बसली आहेत ना, त्यांना बोलावून घेऊन येतो. येतील, दिलंय आमंत्रण. तसे येणार नाहीत ते. जाऊन सन्मानपूर्वक त्यांना आणावं लागेल. नाथांच्या बरोबर श्रीखंड्या देखील निघाला. भगवंत आणि भक्त जोडगोळी निघाली. ही मंडळी जिथे बसलेली होती तिथपर्यंत या दोघांची जोडगोळी आली. नाथांनी हात जोडले आणि त्या मंडळीनं म्हणतायत, करुणी पाक निराळा द्विजवर्या हात जोडिती नाथ, सदनी शीघ्र चलावे ना तरी होईल श्राद्धीचा घात. चला, उशीर झालाय, श्राद्ध कर्म व्हायचंय, चला. एक नाही, दोन नाही, त्यावेळेला देखील अशीच शांतता पसरली होती आणि म्हणून मी शांत राहिले. चला, येणार नाही. काय येणार नाही? आमचं काही चुकलं का? छे हो, तुमचं काय चुकतंय? अहो पैठणामध्ये जन्माला आलो ही आमची चूक झाली. तुम्ही बोला, तुम्ही बोला, तुम्ही बोला. यांचं बीपी लागलं वाढायला. नाथ महाराज म्हणाले काय झालं तरी काय, आम्हालाच विचारताय? अहो श्राद्ध कर्म, ब्राह्मण भोजन आणि त्याच्या अगोदर तुम्ही त्या मंडळींना जेवायला दिलात, धर्म बुडवलात. आम्ही येणार नाही तुमच्याकडे.
नाथ महाराज म्हणाले का दिलं, त्याचं कारण त्यांनी विचारला. का दिलं बोला बोला. त्यांनी वास घेतलेलं अन्न माझ्या पितरांना चाललं नसतं आणि म्हणून मी त्यांना भोजन दिलं. ऐका, यांचा शास्त्रार्थ ऐका. वासाने म्हणे असं अन्न बिघडतं. अहो, वास घेतलेलं फूल जर का आपण भगवंतांना अर्पण करत नाही, समर्पण करत नाही, तर मला सांगा की अन्न कसं काय चालेल. ते वासा, ते फुलाचा दृष्टांत माहिती आहे, अन्नाबद्दल काय ते बोला. ऐकायलाच तयार नाही तो. मग नाथांनी काय केलं, शास्त्रच समोर ठेवलं. ऐका म्हणे, सौत्रामणी नावाचं आपण हवन करतो त्यावेळेला यज्ञ देवतेला सुरेचा नैवेद्य दाखवावा लागतो. सुरा म्हणजे दारू. पण तो नैवेद्य दाखवल्यानंतर ती आपण ग्रहण करायची असते, पण आपण ती पीत नाही म्हणून आपण काय करतो, फक्त अवघ्राण करतो, म्हणजे वास घेतो, म्हणजे ती घेतल्यासारखीच होते. जातो, हातपाय धुतो, पुन्हा पाटावर येऊन बसतो आणि पुढच्या यज्ञाला सुरुवात करतो. करतो की नाही. शास्त्र समोर ठेवलं नाही. ते 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 आम्हाला माहिती आहे, पण अन्नाबद्दल काय ते बोला. यांची ततपप व्हायला लागली हो. नाथ महाराज म्हणाले म्हणे असं कसं, वास घेतलेलं फूल जर का भगवंतांना चालत नाही, तर वास घेतलेलं अन्न माझ्या पितरांना चाललं नसतं आणि म्हणून त्यांना दिलं. चला म्हणे, उशीर होतोय, चला. येणार नाही. श्रीखंड्या म्हणाला येणार की नाही खरं बोला. बोला एकदा. येणार नाही येणार. पुन्हा एकदा विचारतोय, येणार येणार नाही. तिसऱ्यांदा विचारतोय, येणार. श्रीखंड्या तू मध्ये बोलू नको, ही गावकीची भानगडे, गावकीच्या भानगडीत बाहेरच्याने पडायचं नाही. अहो, ते म्हणतायत या, तुम्ही म्हणता येणार नाही. वाद संपायचा कधी आणि बाईंचं कीर्तन संपायचं कधी. येणार की नाही बोला. येणार नाही. तुम्ही येणार नाही, तुमचे बाप येतील. श्रीखंड्या, अरे काय बोलतोयस काय. हाच फरक आहे भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये. भगवंत रागवतात, भक्त कधीही रागवत नाहीत, म्हणजे संत कधीही रागवत नाहीत. भगवंत हातामध्ये शस्त्र घेऊन येतात, हातामध्ये शास्त्र घेऊन येतात. हाच भगवंत आणि संत यांच्यामधला फरक आहे. नाथ महाराज रागवले नाहीत, पण श्रीखंड्या रागवले. तुम्ही येणार नाही, तुमचे बाप. आण हो, आणतोच की नाही बघा, चला हो. नाथ महाराज म्हणाले अरे श्रीखंड्या असं वागून, अरे चला हो तुम्ही, चला. हे येणार नाही, त्यांचे बाप. हा कसला आणतोय, घाटावर एखादा कोणीतरी धरून आणेल आणि श्राद्ध कर्म करेल. आणतोच की नाही बघा, चला हो. नाथांना हाताला धरून श्रीखंड्यांनी नाथांना घरात आणलं. ही मंडळी म्हणतायत की युनियन केलेली आहे, युनियन तोडून कोण जात आहे तेच आपण बघूया. आणि श्रीखंड्यांनी काय केलं, ISD लावला. ISD परदेशामध्ये. आता तर काय मोबाईल आहे, त्यामुळे व्हिडिओ कॉल सुद्धा लावता येतो, व्हॉइस कॉल लावता येतं. आता जमाना बदललाय. स्वर्गामध्ये फोन लावला आणि सांगितलं की माझ्या भक्ताचं कार्य अडलेलं आहे, तेव्हा ज्यांची ज्यांची ते नावं घेतील त्या सगळ्यांना खाली पाठवा. मातुल घराणं, पितुल घराणं, 3 पिढ्या अगोदरच्या. त्या नाथांना विचारलं श्रीखंड्याने की हे जे बाहेर सगळी मंडळी बसलेली आहेत, यांच्या सगळ्या पितरांची नावं तुम्हाला माहिती आहेत का. हो म्हणे, एकाच गावामध्ये राहतो, माहिती आहेत. त्यांनाही सगळ्यांना बोलवा, सगळ्यांना आमंत्रण करा. नाथांनी ज्यांची ज्यांची नावं घ्यायला सुरुवात केली त्यांना सगळ्यांना ते स्वर्गातून विचारणा केली की त्यांना सगळ्यांना जर का खाली पाठवलं तर ते वरती यायचं नावच घेणार नाहीत. ते म्हणे काळजी करू नका, जसं खाली आणलंय तसं वरती पाठवण्याची व्यवस्था मी करतो. माझ्या भक्ताचं कार्य अडलेलं आहे, तेव्हा सगळ्यांना खाली पाठवा. त्यांनी ज्यांची ज्यांची नावं घेतली ते सगळ्यांना खाली पाठवलं. सगळे पितर खाली आले. विशिष्ट असं तो मंत्रध्वनी चालू झाला. तो मंत्रध्वनी चालू झाल्यानंतर हे बाहेर बसलेली सगळी ब्राह्मण मंडळी विचार करतायत की युनियन तोडून कोण गेलं ते तरी बघूया. श्राद्ध कर्म चालू झालेलं आहे म्हणून ते पाहण्यासाठी हे सगळे नाथांच्या वाड्याकडे यायला लागले. पण श्रीखंड्यांनी काय केलं, बराबर सगळे दारं खिडक्या बंद केली. पण पूर्वीच्या काळची घरांची रचना कशी असायची, खाली दरवाजे आणि वरती अशी ती व्हेंटिलेटर असायची बघा. प्रत्येकजण ओणवं उभं राहिलं आणि त्यांच्या पाठीवर दुसरा उभा राहून ते व्हेंटिलेटरमधनं बघायला लागला. अरे बापरे, म्हणजे काय झालं काय. अहो तुमचे आलेत की पिताश्री, अहो जाऊन झाली किती वर्ष. आलेत तुमचे, महिन्याभरापूर्वी गेले. आलेत. प्रत्येकजण एकमेकांच्या पाठीवर चढून बघतायत. बापरे, म्हणे भूतांचा बाजार भरवले की काय. भरविला बाजार याने, भरविला बाजार याने, भरविला बाजार. भरविला बाजार याने, भरविला
गहाणच साधू म्हणावा शाबरी माझी नसार याने भरविला बाजार याने दुर्लभ हा नर योनी जाये यमलोकी साचार याने भरविला बाजार भरविला बाजार याने भूतान शाबरी विद्येच्या जोरावर भूतांचा बाजार भरवलाय की काय. राम 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 करत सगळेजण घरी नाही गेले. पुन्हा त्या ओट्यावरच येऊन बसले. घरचं खायचं आणि लष्करच्या भाकऱ्या भाजायचा. तो ओटा बसायचा तो कुचर ओटा. त्या ओट्यावर येऊन बसले. पुढे काय होतं याची उत्सुकता. आणि श्राद्ध कर्म जवळजवळ पूर्ण होत आलेलं होतं आणि पिंडप्रदान अर्पण करण्याची वेळ आली. आणि त्याच वेळेला एक मलंग म्हणजेच दत्तात्रयांची स्वारी मलंगाच्या वेशामध्ये 4 अर्सेशियन कुत्रे बरोबर गुर्र 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 गुर्र. तो मलंग आला त्या मंडळींजवळ आणि विचारलं की इधर नाथ जी का मकान किधर है. क्यों 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 क्यों. उधर मुझे दावत के लिए बुलाया है. हरिपंडिता हे तुझ्या बापाचे दुसरे सोयरे. मगाशी ती मंडळी आली आणि आता हे दुसरे आलेत. बुडा आला अधर्म बुडाला. धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो. घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यांनी फक्त खुण्यानी समोरच्या वाड्याकडे खूण केली. तो मलंग त्या वाड्याकडे यायला निघाला. कसा. साईपने महाराज महाराज साईपने महाराज महाराज साईपने महाराज. वा. साईपने निरंजन अल्लाह करके नाथ सदन को आया औदुंबर वाला वाला साई बने महाराज साई बने महाराज महाराज साई बने महाराज महाराज साई बने महाराज. वाव वाव सा महाराज साई बने महाराज. अल्लाह निरंजन. तो आवाज ऐकल्यानंतर नाथाने दरवाजा उघडला. पण आता मात्र या वेळेला नाथ महाराज फसले नाहीत. श्रीखंड्याच्या वेळेला फसले पण या वेळेला फसले नाहीत. अंतर्ज्ञानाने ओळखलं की हा मलंग दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात दत्तगुरूंची स्वारी आपली परीक्षा घेण्यासाठी इथे या मलंगाच्या वेशामध्ये आलेली आहे. नाथांनी काय केलं साष्टांग दंडवत घातला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. साष्टांग दंडवत घातला आणि हे पाहिल्यानंतर या सगळ्यांचे आणखीनच तो पारा चढलेला होता तो फुटला. हो घोषणाबाजी करायला सुरुवात केली की त्या मलंगाला साष्टांग दंडवत घालतायत
काय म्हणे नाथांना बोलायचं, त्या काशी क्षेत्री सन्मान झाला पैठणचं भूषण म्हणून, आणि हे काय म्हणे प्रदूषण चाललंय यांचं काही कळत नाही, आणि या म्हणे असे आतमध्ये या. नको, मी आतमध्ये आलेलो तुमच्या जातभाईंना चालणार नाही. बेटा मुझे बहुत भूख लगी है, कुछ खाने के लिए लेके आओ, निवारा लेके आओ. नाथाने विचार केला, आणायचं आहे, गुरुवारचा दिवस, श्राद्ध कर्म पिंडप्रदानाची वेळ जवळ आलेलीच आहे. दत्तगुरूंची स्वारी मलंगाच्या वेशामध्ये आलेली आहे, त्यांच्याच झोळीमध्ये ते सगळं रीत करावं म्हणून ते सगळं घेऊन आले, आणि त्या मलंगाच्या वेळा त्या झोळीमध्ये सगळं ताट रीत केलं. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, घोषणाबाजी चालू. नाथाने नमस्कार केला आणि सांगितलं, आज्ञ मंडळी आहेत, आपलं हित आणि अनहित कशात आहे ते त्या मंडळींना समजत नाही, पण तुम्ही इथे आलेले आहात, मला दर्शन दिलं, कृतार्थ केलं, मनुष्य जन्माचं सार्थक झालं. खरं सुख तुमच्या चरण सौख्यामध्ये आहे मला कळलेलं आहे, पण त्या आज्ञ मंडळींना कळत नाही आहे. त्यांना असं वाटतं की प्रपंच म्हणजे सुख, पण पारमार्थिक सुखाची अजून कल्पना नाही आहे. तेव्हा खरं सुख त्यांना समजावं याच्यासाठी माझ्यासाठी तुम्ही त्यांना दर्शन द्या आणि कृतार्थ करा. नाही का, त्यांची तेवढी योग्यता नाही, त्यांचा तेवढा अधिकार नाही, आणि अगदी स्पष्ट मराठीमध्ये सांगायचं म्हणजे त्यांची तेवढी लायकी, त्यांना दर्शन देणार नाही. नाथ महाराज म्हणाले की माझ्यासारखा सद्भक्त इथे असताना मला तुम्ही दर्शन दिलं, पण जर का तुम्ही त्यांना दर्शन दिलं नाही तर मी इथे असून उपयोग काय. त्यांच्यासाठी नाही पण माझ्यासाठी त्या सगळ्या मंडळींना दर्शन द्या आणि कृतार्थ करा. ठीक आहे म्हणे, बोलवून आणा. नाथ महाराज निघाले आणि ही मंडळी सगळी बसलेली होती. तिथपर्यंत नाथांची स्वारी आली, साक्षात दत्तगुरूंची स्वारी आलेली आहे. दर्शन घ्या आणि कृतार्थ व्हा म्हणे. नाथांचं डोकं फिरलंय, त्या मलंगाला दत्तगुरू म्हणतायत. मगाशी ती सगळी मंडळी येऊन गेली, काय म्हणे यांना म्हणायचं, पण म्हणे दर्शन घ्या, जेवणाची सिद्धता झालेली आहे, भोजनाची, भोजन करा आणि मग आपापल्या घरी जा. या सगळ्या मंडळींना लागली होती भूक. एवढं सगळं करेपर्यंत दुपारचे 2 वाजून गेलेले होते. घरी सांगून आले होते की नाथांच्या घरी आम्ही भोजन करूनच येणार आहोत. आता घरी जायचं म्हटलं तरी घरी आपल्याला काही मिळणार नाही. घाटावर जायचं म्हटलं तर कोणी भेटणार नाही, म्हणजे न घर का न घाट का, म्हणजे मधल्यामध्ये उपाशी राहायची वेळ येईल. जाऊ दे म्हणे, भोजन करूया. हे काय म्हणताय ते दत्तगुरू, त्यांचं लांबूनच दर्शन घेऊया. ठीक आहे, आम्ही तुम्हाला माफ केलं, हे यांना माफ करणार, हे यांना क्षमा करणार. चला म्हणे, चला. नाथांच्या पाठोपाठ ही सगळी मंडळी आली. नाथांकरता त्या मलंगाने क्षणभर लख प्रकाश पाडला. दर्शन दिलं. कसं दर्शन दिलं, पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती, पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती, पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती, आनंदाचे आसू झरती, आसू झरती, सारे सात्विक भाव उमलती, हळूहळू सरते मी पण माझे दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ती, आनंदाचे आसू झरती, सारे सात्विक भाव उमलती, हळूहळू सरले मी पण माझे, दत्त दिगंबर दैवत ना माझे. ते क्षणभर लख प्रकाश पडला आणि मूळ स्वरूपामध्ये 3 शिरे 6 हात, तया माझा दंडवत, मूळ स्वरूपामध्ये दर्शन दिलं क्षणभर. आणि दत्तगुरू तिकडनं अंतर्धान देखील पावले. पण क्षणभर का होईना दत्तगुरूंचं दर्शन झाल्यानंतर मग मात्र ह्या आज्ञ मंडळींना नाथांचा खरा अधिकार समजला की नाथांसारख्या सद्भक्तामुळे आज आपल्याला दत्तगुरूंचं साक्षात सगुण रूपामध्ये दर्शन झालं. ही सगळी आज्ञ मंडळी धावली, नाथांना शरण आली. पण नाथ महाराज म्हणतात की मला कुठे शरण येता, हे क्षणभरापूर्वी झालं हेच खरं सुख आहे. बाकी सगळं जो सुखाचा आभास आहे, बाकी जर तुम्ही ज्याच्यामध्ये सुख मानता
ते सगळा आभास आहे, पण खरं सौख्य हे क्षणभरासाठी झालेलं हेच आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तेव्हा भगवंतांची प्रचिती आलेली आहे. त्याचा उपयोग शेवटच्या श्वासापर्यंत करा आणि भगवंतांच्या नामस्मरणामध्ये आयुष्य व्यतीत करा. सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तये ठाई. आणि मग मात्र या लोकांची अशी अवस्था झाली, जिथे दत्तगुरूंची स्वारी उभी होती ती माती अशी थोडीशी कपाळाला लावली आणि आले, नाथांकडे आले, भोजन झालं, दक्षिणा मिळाली. आणि त्या दिवसापासून त्या सगळ्या मंडळींचं जीवनच बदलून गेलं. आणि प्रतिश्वासम स विश्वासम रामम वद दिने दिने को विश्वास पुनश्वास हा आगमिष्यती वानवा. अशा प्रकारे त्यांची दिनचर्या चालू झाली. त्यांना कळलं, पण आम्हाला देखील कळावं याच्यासाठी तुकाराम महाराजांच्या आश्रयाने पाहिले आज गुरुचे पाय, पाहिले आज गुरुचे पाय, कृष्णा काठी निवांत पसरी, कृष्णा कांती निवांत पसरी, त्रैलोक्याची माय, त्रैलोक्याची माय, पाहिले आज गुरुचे पाय, पाहिले आज गुरुचे पाय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. भैरवी झालेली आहे, त्यामुळे पुन्हा मूळ पद मिळत नाही, फक्त नुसतं म्हणते, श्लोक म्हणते आणि कीर्तनाची समाप्ती. आगा लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तये ठाई. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, मुलगे मुक्ती धन संपदा संता संग देगा सदा, का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे. पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा, नम्रत्वतेने असे इच्छा होत मानसी करीतसे, हा देह तुझा असे. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. लौथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्या सुंदर मस्तकी बाळा, तेथुनी आज निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थे ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण श्रीकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उम्हा विल्लाळा. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थे ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव दैवी दैत्य सागर मंथन बै केले, त्या माझी अवचित हलहल सापडले. ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थे ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन शुभकारी.
शतकोटीचे ब्रीद वाचे उच्चारी रघुकुल तिलक नाम दासा अंतरी जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावार्थे ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव राजाधिराज रामचंद्र भगवान की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया।